अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या समोर आला आहे तो योगायोग नसून स्वामी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत आहेत. स्वामींचे विचार ऐकून आपलं जीवन आनंदी आणि सुखी होते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, ही छोटीशी कथा आहे, आपल्याला आपल्या जीवनातील आपल्या संकटांशी लढण्याचे बळ देते, श्रद्धेची ताकद समजावून सांगते. ही छोटीशी कथा तुमचे सर्व समस्या, दुःख दूर करून सुखाचा अनुभव येईल. अनन्य भक्ती आणि स्वामी कृपा, एका संघर्षाची गाथा. जीवनाच्या प्रवासात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा केवळ श्रद्धा आणि सबुरी हे 2च शब्द आपल्याला तारून नेतात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ आश्वासन नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे. एका गावामध्ये एक विशाल नावाचा मुलगा राहत होता. आपल्या आई वडिलांसोबत तो राहायचा. त्याचा स्वभाव कष्टाळू आणि प्रेमळ होता आणि तो प्रामाणिक होता. एका खासगी कंपनीत तो कामाला होता आणि त्याचे छोटेसे आयुष्य खूप सुखात चाललं होतं. मात्र काळाचा महिमा हा अगाध असतो. अचानक त्याच्या कंपनीत कपात झाली आणि विशालची नोकरी गेली. त्याच काळात त्याच्या वडिलांची प्रकृती खराब झाली. हॉस्पिटलचा खर्च, घराचे भाडं आणि भविष्याची चिंता यामुळे विशाल पूर्णपणे निराश झाला होता. जेव्हा माणसाकडे पैसा नसतो ना, तेव्हा जग सुद्धा आपले रंग दाखवू लागते. नातेवाईक आपले रंग दाखवतात, मित्र मदत करत नाहीत. नातेवाईकांनी अंतर दिले, मित्रांनी मदत केली नाही. विशालला वाटू लागले की आता सर्व काही संपलं आहे. तासनतास देवापुढे बसून रडायचा. माझ्या नशिबात हे सर्व दुःख का, असा प्रश्न त्याला पडायचा. तो प्रश्न तो देवाला विचारायचा. एके दिवशी निराश झालेला विशाल त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार केला. त्याच रात्री असा चमत्कार घडला की त्याच्या स्वप्नामध्ये एक भव्य मूर्ती त्याला दिसली. हातात माळ होती, कपाळावर टीका होता आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. ती मूर्ती म्हणाली, अरे बाळा, तू वेडा आहेस का? तू स्वतःला एकटा का समजतोस? बाळा, मी आहे ना, उद्या सकाळी अक्कलकोटला ये. विशालला जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याच्याकडे अक्कलकोटला जाण्या इतकेही पैसे नव्हते, पण त्याच्या मनातून एक आवाज येत होता, जर मला स्वामींनी बोलवलं आहे ना, तर स्वामीच मला मार्ग दाखवतील. मी कशाला विचार करत बसू? सकाळी जेव्हा तो घराबाहेर पडला, त्याला एक जुना त्याचा मित्र भेटला आणि जुन्या मित्रांनी कधीतरी त्याच्याजवळचे उधार पैसे घेतले होते. तेच पैसे परत द्यायला तो विशालला भेटला आणि ते पैसे त्याने त्याला दिले. आणि हे पाहताच विशालला स्वामींच्या अस्तित्वाची पहिली जाणीव झाली. आपल्याला या कथेच्या माध्यमातून एकच गोष्ट शिकायला मिळते. स्वामी नेहमी सांगतात, बाळा कर्म करत राहा. संकट आलं म्हणून हातपाय गाळून बसणे म्हणजे हार मानणे होय. विशालने संकटातही स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. आपल्याला वाटतं की आपणच घर चालवतो, आपणच सर्व खर्च करतो, पण खरं तर आपण केवळ निमित्त मात्र असतो. जेव्हा आपण मीपणा सोडतो ना, तेव्हा स्वामी आपल्या आयुष्याची दोरी हाती घेतात. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार नाही. तुमच्या कष्टाचे फळ नक्की तुम्हाला मिळते. फक्त त्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा मात्र करावी लागते. स्वामींची आपल्याला शिकवण आहे की श्रद्धा, संकटातही डगमगू नका. मनाला शांती मिळते. सबुरी, घाईघाई करू नका. वेळ द्या, योग्य मार्ग सापडतो. गरजूची मदत करा, स्वामींची कृपा प्राप्त होते. तुझे रडणे मला ऐकू येते, तुझे तडफडणे मला दिसते. तू घाबरू नकोस, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. विशाल अक्कलकोटला गेला. तेथे दर्शन घेतले आणि त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. परत आल्यावर त्याला एका चांगल्या कंपनीमध्ये बोलवणं आलं. वडिलांची प्रकृती सुधारली. हे सर्व चमत्कार नव्हते, तर त्याचा अटळ विश्वास होता की स्वामी सदैव माझे रक्षण करतील. स्वामी भक्तांनो, आयुष्यात हे चढ उतारांनी भरलेलं आहे.
कधी तुमची नोकरी जाईल, कधी नाती दुरावतील, कधी आरोग्य साथ देणार नाही. पण लक्षात ठेवा, अक्कलकोटचे स्वामी महाराज आजही आपल्या भक्तांसाठी उभे आहेत. फक्त एकदा मनापासून हाक मारून तर पहा. श्री स्वामी समर्थ तुमच्या कष्टाला तेव्हा प्रार्थनेची जोड मिळते, तेव्हा अशक्य ही गोष्टी शक्य होतात. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावा यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा, व्हिडिओला लाईक करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, यश म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी नाही, तर स्वतःला सिद्ध करणे होय. ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते, कारण नशीब कधीही बदलू शकते, पण कर्तृत्व कायम राहते. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल, तर आधी सूर्यासारखे जळायला शिका. स्वामी म्हणतात, बाळा, प्रयत्न सोडू नका. यशाची उंची गाठताना आपले पाय जमिनीवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कठीण काळातही सकारात्मक राहा, चांगले विचार करा. संकटी आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपली खरी ताकद दाखवण्यासाठी येतात. वादळ आल्यावर झाडं पडतात, हे खरं आहे, पण जी झुकतात तीच पुन्हा उभी राहतात. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, हार मानू नका. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आज वाईट वेळ असेल, तर उद्या नक्कीच तुमची चांगली वेळ येईल. तुमच्या आयुष्यात काय घडते त्यापेक्षा तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर तुमचे सुख अवलंबून असते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा देव एक नवीन खिडकी आपल्यासाठी उघडी करते, हे मात्र नक्कीच आहे. स्वतःवर प्रेम आणि आत्मविश्वास. तुम्ही स्वतःवर प्रेम केल्याशिवाय जग तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा. चंद्राची किंवा सूर्याची तुलना होऊ शकत नाही. दोन्हीही आपल्या आपल्या वेळी चमकतात. तुम्ही जसे आहात ना, तसे स्वतःचा स्वीकार करा. तुम्ही कोणाचीही तरी कॉपी होण्यापेक्षा स्वतःची ओरिजिनल आवृत्ती बनवा. तुमच्या मर्यादा फक्त तुमच्या डोक्यात आहेत, त्या तोडा आणि बाहेर पडा. स्वतःवर विश्वास असणे ही यशाची पहिली पायरी आहे. नाती आणि प्रेम माणसाने जोडणे की हे एक कला आहे, आणि ती टिकवणे की हे एक साधना आहे. नाती रक्ताची असोत किंवा विचारांची, त्यात विश्वास आणि आदर असणे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसऱ्याला आनंद देण्यात जो आनंद मिळतो ना, तो खरा आनंद असतो, आणि तो आनंद कशातच नसतो. क्षमा करणे हे सर्वात मोठे दान आहे. कोणाबद्दलही मनात राग धरू नका. स्वतःचे मन अशुद्ध करू नका. शब्द हे शास्त्रासारखे असतात, ते वापरण्यापूर्वी विचार करणं, कारण जखम भरून येत नाही, शब्दाचे घाव कायम राहतात. दिवसाची सुरुवात करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करा. चांगली पुस्तके तुमचे चांगले विचार बदलू शकतात. संगत नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. नकारात्मकता पसरणाऱ्या लोकांपासून दूर राहा. शरीराने निरोगी राहिल्यास मनही प्रसन्न राहते. वर्तमान काळात जगा. भूतकाळातील दुःख आणि भविष्यातील चिंता सोडून जा. आज जगायला शिका. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची जिद्द अपयशी भीतीपेक्षा जास्त असते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची दृष्टी सकारात्मक हवी. तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहेत, त्यामुळे चांगले विचार करा, चांगले बोला आणि आनंदी राहा. आपल्या आयुष्यातील आनंद कायम राहावा, सुख समृद्धी प्राप्त व्हावी, सर्व संकट दूर व्हावे, त्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. मंत्राचा जप केल्यास तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. तर चला मग भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओ सोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.